अरे डोक्यात काही आहे की नाही? हे नवरा बायको आहेत ना, मग तू काय करतोयस यांच्यामध्ये? हा हा नवरा बायको राहतील. मी काय करू? नंदीची जागा कुठे असायला हवी? प्रतापराव, हा बसा. या नंदीला त्याची जागा दाखवा. ठीक आहे, चला. चला चला, इकडं. चल तुझ्या खोलीत. हो. हा. आदित्य सर, तुम्ही इथं झोपा, मी बाहेर जाऊन झोपते. नाही नाही, मी काय म्हणतोय, ऐक ना, परत बाहेर झोपलीस, कोणी बघितलं, प्रॉब्लेम होईल यार. पण मग आता काय करायचं? तर दुसरं अंथरुणही नाही, नाही तर इथे टाकलंच तर. सर, एक काम करा ना, तुम्ही इथं अंथरुणावर झोपा, मी खाली झोपते. नाही नाही नाही, खाली नको, हे बघ थंड आहे फरशी, उगाच आजारी वगैरे पडशील. सर, मला सवय आहे, तुम्हाला नाही सवय. तुम्ही झोपा, नाही तर मी झोपते. मी झोपतो खाली, तू वर झोप, मी करेन मॅनेज. नको म्हणलं ना. मग काय करूया? तुम्ही सांगा धनी. हा, धनी काय? धनी धनी, आणि आता इथं कोणी नाही आहे, त्यामुळे माफ करा, ते सवय झाली. आयडिया, आपण एकाच अंथरुणावर झोपूया. ओके? काय? अगं म्हणजे मी या साईडला तोंड करून झोपणार आणि तू त्या साईडला तोंड करून झोप. ओके? पण सर, दे. सर, हा, मी या साईडला तोंड करून झोपतो, तू तिकडे झोप. झोप झोप. गुड नाईट पारू. गुड नाईट, गुड नाईट. आदित्य सर, आपण असं खानाखुना करून कशा पायी बोलतोय? अनु, आता काय अडचण आहे झोपायला? पारू, मला झोप येत नाहीये. मग आता काय करायचं? बोल ना काहीतरी. मी आता काय बोलू सर? आता काय बोलू म्हणजे?
दिवसभर धनी धनी करत माझ्या मागे फिरत होतेस, आता का नाही बोलू शकत? बोल काहीतरी, गप्पा मार माझ्याशी. सर काय गप्पा मारून काही मार. ठीक आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. हे मोठा बिझनेस वाला माणूस होता. समधी सुख त्याच्या पायात घुळत होती. पण अचानक एक दिवस त्या माणसाला समजा सोडून गावाला जायला लागला. ओके.